नमस्कार दोस्तों, अपनी कुर्सी की पेटी बांध लीजिए क्योंकि मौसम बदलने वाला है। क्योंकि कल ही माननीय मिनिस्टर अश्विनी वैष्णव जी ने 8वें वेतन आयोग के गठन को मंजूरी दे दी है, जिसकी वजह से सेंट्रल गवर्नमेंट की जो नौकरी है वो काफ़ी अट्रैक्टिव होने वाली है। जिसकी वजह से भारत में ये जो कंपटीशन का युग चल रहा है, उस युग में सेंट्रल गवर्नमेंट की नौकरी के चक्कर में इस घोड़ों के रेस में अब गधों के भी दौड़ने की संभावनाएं बढ़ गई है। तो 8वां वेतन क्या है, वेतन आयोग क्या होता है, इसका गठन क्यों किया जाता है, इस बॉडी की संरचनाएं क्या होती है, इसके ऊपर ये व्हिडिओ रहेगा। अरे हा व्हिडिओ मराठीमध्ये आहे ना, सॉरी हा व्हिडिओ मराठीमध्ये आहे। तर बघा, नुकतंच केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये सुधारणा करण्यासाठी 8व्या वेतन आयोगाला मंजुरी दिलेली आहे। तर वेतन आयोग काय असतो, त्याचं गठन कधी केलं जातं आणि त्याची संरचना काय असते, ती वैधानिक बॉडी आहे की संवैधानिक बॉडी आहे, याविषयीचं जे काही संकल्पना आहेत त्या संकल्पना आपण 5 ते 10 मिनिटांमध्ये या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर तत्पूर्वी जर तुम्ही अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर कृपया करून आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून भविष्यातही अशाच प्रकारचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, काही दिवसांपासून बातम्या येत होत्या की सरकार जे आहे, केंद्र सरकार जे आहे ते पे कमिशन म्हणजेच वेतन आयोगाच्या संकल्पनेलाच बरखास्त करण्याच्या मार्गावरती आहे। पण लोकांच्या या अफवांना लगाम लावत माननीय अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केलं की कॅबिनेटने 8व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे। तर वेतन आयोग काय असतो, तर वेतन आयोग जी आहे ती संवैधानिक बॉडी सुद्धा नाही आहे आणि वैधानिक बॉडी सुद्धा नाही आहे। म्हणजेच तुम्ही जर कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी जाणून घेणं हे महत्त्वाचं आहे। करंट अफेअर्सच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न महत्त्वाचा आहे की वेतन आयोग जो आहे तो कॉन्स्टिट्यूशनल बॉडी सुद्धा नाही आहे आणि वैधानिक बॉडी सुद्धा नाही आहे। कॉन्स्टिट्यूशनल नाही आहे आणि म्हणजेच हा संवैधानिक बॉडी नाही आहे। संवैधानिक म्हणजे या संकल्पनेचा, वेतन आयोगाचा जो काही संबंध आहे, त्याची संकल्पना आहे, त्याचा उल्लेख जो आहे तो संविधानामध्ये सुद्धा नाही आहे। त्याचबरोबर तो वैधानिक सुद्धा नाही आहे, म्हणजेच त्याचा जो उल्लेख आहे तो वैधानिक नाही, म्हणजे हा कोणत्या कायद्याने सुद्धा गठन करता येत नाही। तर वेतन आयोग जो काय असतो, तो वेतन आयोग जो आहे तो एका ठरावाद्वारे निर्माण करण्यात येतो। ते एक प्रकारची ॲडहॉक कमिटी असते, एक ॲडहॉक समिती असते, म्हणजे फक्त काही कालावधीसाठी या समितीचं गठन करण्यात येतं। ही एक प्रकारे सरकारची सल्लागारी समिती असते। म्हणजे काय असतं की याचं काम असतं की सरकारला केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनासंबंधी शिफारस करणे आणि ह्याचं काम काय आहे, सल्ला देणे। या बॉडीने दिलेला सल्ला जो आहे तो सरकारवरती बाध्य नाही आहे। यांचा जो सल्ला आहे तो सरकारवरती बाध्य नाही आहे। म्हणजे या समितीने दिलेला जो काही निर्णय आहे, जो काही सल्ला आहे तो सरकार पूर्णपणे नाकारू शकतं किंवा काही संकल्पना आत्मसात करून, काही संकल्पना स्वीकारून काही रिजेक्ट सुद्धा करू शकतं। पण मोस्ट ऑफ द केसेसमध्ये काय होतं की या पे कमिशनवरती, या वेतन आयोगावरती केंद्र सरकार अशाच आपल्या सहमतीतील व्यक्तींची निवड करते, ज्यामुळे त्यांनी दिलेल्या महत्त्वाच्या ज्या काही बऱ्याचशा शिफारसी आहेत त्या सरकार स्वीकारते आणि काही अंशी त्या स्वीकारल्या जात नाहीत। तर वेतन जो आयोग काय आहे, तर वेतन आयोग जो आहे, पण मोस्ट ऑफ द केसेसमध्ये काय होतं की या बॉडीवरती म्हणजेच वेतन आयोगावरती, पे कमिशनवरती ज्या काही सदस्यांची, ज्या काही मेंबर्सची, ज्या काही अध्यक्षांची नेमणूक केली जाते ती सरकारच्या सहमतीने होते आणि ते सरकारच्या मर्जीतील अधिकारी असतात। त्यामुळे त्यांनी दिलेल्या ज्या काही शिफारसी होतात त्यापैकी बऱ्याचशा शिफारशी ज्या आहेत त्या सरकार स्वीकारण्याची शक्यता जास्त असते। आणि जो वेतन आयोग जो आहे तो दर 10 वर्षांनी गठन केला जातो। दर 10 वर्षांनी याचं गठन केलं जातं आणि या बॉडीमध्ये एक अध्यक्ष आणि 2 सदस्य असतात। जो यापूर्वीचा वेतन आयोग जो आहे तो 2014ला गठन करण्यात आला होता आणि त्याच्या शिफारसी ज्या आहेत त्या 2016ला सरकारने स्वीकारल्या होत्या। आणि आता जो नवीन 8वा वेतन आयोग गठन करण्यात येणार आहे त्याच्या ज्या काही शिफारसी असतील त्या 2026 पासून लागू करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे। आणि जर तुम्ही केंद्र सरकारचे कर्मचारी आहात किंवा भविष्यात जॉईन करणार आहात किंवा जर तुम्ही केंद्र सरकारमधून निवृत्त झाला आहात तर या वेतन आयोगानुसार तुमच्यासाठी एक महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे फिटमेंट फॅक्टर। तर काय होतं की 7व्या वेतन आयोगानुसार जो फिटमेंट फॅक्टर होता तो होता 2.57। यामुळे काय झालं होतं की जे आधीचा जो केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा जो पगार होता तो 2.57
टाइम्स झालेला होता. तर या 8व्या वेतन आयोगानुसार अनेक युनियनची मागणी अशी आहे की फिटमेंट फॅक्टर 2.87 नुसार आम्हाला वेतन मिळण्यात यावं. म्हणजे हे गॅरंटी नाही आहे की 2.87ने त्यांचा पगार वाढेल, ही फक्त युनियन्सची मागणी आहे. त्यामुळे जो आताचा जो बेसिक पे लेवल आहे, जो सरकारने मिनिमम बेसिक फ्लोअर लेवल वेजेस ठरवलेले आहे, जो 18,000 आहे, म्हणजे 17,790 रुपये आहे, ज्याला आपण अप्रॉक्सिमेटली जवळपास 18,000 पकडतोय. तर जो हा बेसिक जो पे आहे 18,000, तो 8व्या वेतन आयोगाच्या जर हा फिटमेंट फॅक्टर जर आपण पकडला 2.87, तर हा जो पगार आहे तो केंद्र सरकारच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचा जो पगार आहे तो 18,000वरून डायरेक्ट 51,480 रुपये होण्याची शक्यता आहे. कधी जेव्हा फिटमेंट फॅक्टर 2.87 हा जर मंजूर झाला तेव्हा यापेक्षा जास्त सुद्धा मंजूर होऊ शकतं. पण सरकारची नेहमी अपेक्षा अशीच असते की अर्थव्यवस्थेवरती जास्त बोजा पडू नये, यासाठी अनेकदा फिटमेंट फॅक्टर जो आहे तो कमीच ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. तर या 8व्या वेतन आयोगाचा आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेवरती काय परिणाम होईल, तर 8व्या वेतन आयोगानुसार जवळपास आजच्या घडीला जवळपास 1 कोटी लोकांना याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे जवळपास आज सरकारमध्ये जवळपास 49 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आहेत. त्याचबरोबर जवळपास 55 लाख कर्मचारी रिटायर्ड झालेले आहेत. हे जे काही पेन्शनधारक आहेत आणि 49 लाख कर्मचारी जे आता सध्या केंद्र सरकारमध्ये कार्यरत आहेत, त्यांचं मिळून जवळपास 1 कोटी लोकांना या 8व्या वेतन आयोगाचा फायदा होण्याची शक्यता आहे. यामुळे काय होईल की अर्थव्यवस्थेमध्ये हे जे केंद्र सरकारचे कर्मचारी आहेत किंवा यांच्या कुटुंबाकडे एक प्रकारे जास्तचा पैसा, जास्ती म्हणजे या 8व्या वेतन आयोगाचं भारताच्या अर्थव्यवस्थेवरती किंवा भारताच्या सरकारी यंत्रणेवरती काय परिणाम होतील, तर याचे काही फायदेसुद्धा आहेत आणि काही तोटेसुद्धा आहेत. तर भारताच्या सरकारी यंत्रणेवरती परिणाम असा होईल की जो काही इंटेलेक्च्युअल वर्ग आहे, जो कमी वेजेसमुळे, म्हणजे सरकारी गव्हर्नमेंट जॉबमधील जे काही कमी वेजेस आहेत, समजा SBI स्टेट बँकेचे जे काही चेअरमॅन आहेत, त्याचा जवळपास आजचा पगार जो आहे तो 3.5 ते 4 लाखाच्या घरामध्ये आहे. पण जर तुम्ही जागतिक लेवलवरती विचार कराल तर हा जो पगार आहे भारतामध्ये जो मिळतोय तो इतर अर्थव्यवस्थांच्या दृष्टीने फार कमी आहे. तर हा जो इंटेलेक्च्युअल वर्ग आहे, जो चांगला काम करतोय, तो प्रायव्हेट सेक्टरमधून गव्हर्नमेंट सेक्टरकडे वळण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर तोटा म्हणायचं झालं तर यामुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या हाती जास्त पैसा येण्यामुळे त्यांची जी काही खर्च करण्याची शक्ती जी आहे ती वाढेल आणि त्याचाच परिणाम म्हणजे भारताच्या अर्थव्यवस्थेतील महागाई वाढण्याची दाट शक्यता आहे. आणि त्याचबरोबर 2025चा जो बजेट आहे तो एक डिसायडिंग फॅक्टर ठरणार आहे. आणि जसं की रुपयाची किंमत जी आहे ती दिवसेंदिवस ढासळत चाललेली आहे आणि भारतीय शेअर मार्केट जो आहे तो काही दिवसांपासून कोसळत चाललेला आहे. त्यामुळे येणारा जो 2025चा जो बजेट आहे, जो अर्थसंकल्प आहे, तो या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा ठरणार आहे. आणि या 2025च्या बजेटमध्ये अशी चर्चासुद्धा सुरू आहे की यामध्ये पगारदारांना 15 लाखापर्यंत सूट मिळू शकते. यामुळे लोकांच्या हाती जी खर्च करण्याची क्षमता आहे, जी खर्च करण्याची शक्ती आहे ती वाढेल आणि त्यामुळे याचा परिणाम जे आहे ती भारताच्या अर्थव्यवस्थेवरती होऊन भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. पण परिणामी महागाईसुद्धा वाढण्याची दाट शक्यता आहे. तर तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपा करून या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यात येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला वाटतंय की हा व्हिडिओ इतरांच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा आहे तर त्या व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.